आपण सगळेजण एक गोष्ट नक्की जाणतो की भारताची लोकसंख्या 146 कोटींपेक्षा जास्त आहे. पण यामध्ये फक्त 5.5 कोटी लोक म्हणजे फक्त 4% लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. तुम्हाला ऐकून हे आश्चर्य वाटेल की ड्रीम इलेव्हन मध्ये 28 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत, जे भारताच्या 20% लोकसंख्या आहे. वास्तविक अशा गेम्समध्ये जिंकण्याची शक्यता फक्त 0.001% आहे. तरीही लोक इतके पैसे गमावतात फक्त प्राइज जिंकण्याच्या आशेने. पण म्युच्युअल फंड्समध्ये कुणीही गुंतवणूक करण्यास लवकर तयार होते, जिथे एक ठराविक सुरक्षित सूत्र आहे संपत्ती तयार करण्यासाठी. पण खरी समस्या ही आहे की सर्वांना उद्या श्रीमंत व्हायचं, पण कोणीही त्यासाठी लागणारा संयम, वेळ हे देऊन संपत्ती तयार करण्यास तयार नाही. आकडेवारी दाखवते की किती मोठ्या प्रमाणावर लोक ऑनलाईन गेमिंगमध्ये गुंतलेले आहेत. हे खरं आहे की सरकारने आता ऑनलाईन गेमिंगवर निर्बंध लावले आहेत, पण यावरून आपल्याला असं दिसतं की लोकांना आर्थिक शिक्षण देणं हे किती महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, वित्तीय शिक्षण आणि योग्य गुंतवणूक हाच खरा मार्ग आहे. संपत्ती धाडसाने नाही तर स्मार्टपणे तयार होते. अधिक माहितीसाठी मला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.